अच्छा रामेश्वराच्या पूर्वप्रमाणे राजू झालं की मग एक गारांची उद्या बॅग कट केली हा पाठी रावला तुमचं आता काढूया काय हरकत नाही आमका बघून काय मिळतलो स्टार्ट करूया श्रीदेव रामेश्वराला वंदन करून तुम्हा सर्वांना विशेष आमंत्रण देण्यामागे आमचा उद्देश हा आहे की रीतिरिवाजाप्रमाणे गावरूढीप्रमाणे गेली शेकडो वर्ष आपण गावपण म्हणून एक हे करत आहोत, प्रथा सांभाळत आहोत, परंपरा सांभाळत आहोत. गावपण हे ॲक्च्युली एक ज्या हेतूने हे केलं गेलं आहे म्हणजे आयोजित करण्यात आलेले आहे किंवा ज्या हेतूने या सर्व कार्यक्रमाचे आयोजित केलं जातं त्या दृष्टीने विचार करता त्याला मागील काही शतकांची परंपरा आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा, जे विविध पातळींवर लोक राहतात, जातपात किंवा धर्म वगैरे या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींची
एक समानता कुठेतरी हे व्हावी, एकमेकात सलोखा निर्माण व्हावा आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यात प्रामुख्याने जी काही लोक आहेत ते आपली गुरावासरांसह, छोट्या मोठ्या मुलाबाळांसह, वडीलधाऱ्या मंडळींसह, सर्वांसह जे काय असेल ते घेऊन सीमेवर जातात, सीमेच्या पलीकडे राहतात. थोडक्यात हा गाव निर्मनुष्य करतात. निर्मनुष्य गाव केल्याने त्याचे जे काय चांगले परिणाम आहेत त्या परिणामांना लक्षात घेऊन हे गावपण आयोजित करण्यात आलेले आहे. नो डाऊट की अगोदरपासून ज्या काही परंपरा आहेत त्यांना थोडंसं धार्मिक रूप असतंच आणि त्या धार्मिक रूप एवढ्यासाठीच असतं की जे सर्वसामान्यांनी मान्य व्हावं, सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचावं. कसं असतं, एक धार्मिक त्याला हे दिलं की थोडंसं त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होते. प्रत्येक गोष्ट काय आपण कायद्याच्या कसोट्या मांडून किंवा विज्ञानाचं हे दाखवून ते होत नाही. परंतु जर का त्याला थोडीशी धार्मिक हे दिली, आपण सहज परीक्षेला किंवा कसल्याही गोष्टीला जाताना नमस्कार करतो, देवाला वंदन करतो, त्या मागचा जसा हेतू आहे की या सर्वातून आपल्याला एक मानसिक बळ निर्माण व्हावं आणि त्या कार्यात आपण सामील व्हावं, या दृष्टीने त्याला धार्मिक रूप दिलेलं आहे. बाकी अन्यथा हा कार्यक्रम टोटली विज्ञानाच्या सर्व कसोटीवर पार पडणारा कार्यक्रम आहे. बेसिकली याच्यात सहजीवन हा एक चांगला हेतू आहे. सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी एका ठिकाणी बसावं, उठावं, कार्यक्रम करावेत, जेवावं किंवा खेळ खेळावेत. आता ह्या सर्व गोष्टी त्या घडत असतात, त्याप्रमाणे चालू असतात. दुसरं एक सर्वात महत्त्वाचं हे आहे की एक वानप्रस्थाश्रमात जसं एखादं आपण जातो आणि तिथे जशी एखादी गोष्ट आपण स्वीकारावी अशी अपेक्षा असते, त्याप्रमाणे आपण जंगलात नेहमी बंगल्यात आणि घरात राहणाऱ्या लोकांना, सर्व सुविधांनी समृद्ध असलेल्या एअर कंडिशनमध्ये झोपणाऱ्या लोकांना सुद्धा कधीतरी एक सामान्य लाईफ कसं आहे, भारतात इतर लोक कसे राहतात, त्यांचं राहण्याची जीवन पद्धती काय आहे, ते काय जेवतात, काय खातात वगैरे, या सगळ्या गोष्टींची थोडीफार तरी कल्पना यावी या हेतूने एक सहजीवनाचा सारखा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे ग्राम स्वच्छता अभियान हा यामागचा प्रमुख हेतू आहे. आता जवळजवळ 3 दिवस 3 रात्र पूर्णपणे गाव निर्मनुष्य राहील. कसलेही जल, ध्वनी, वायू, कसलेही प्रदूषण होणार नाही. केर कचरा निर्मिती टोटल बंद होईल. त्यामुळे साहजिकच पूर्वी जसे एखादी रोगराई आल्यावर हे होत होतं किंवा मधल्या काळात जसं कोविडमध्ये आपण पाहिलं की रोग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला लॉकडाऊन सारखे प्रयोग हाताळावे लागले. तर आपण लॉकडाऊन केल्याने सार्वजनिक आपलं हे संसर्गजन्य रोग हे होतात, कंट्रोलमध्ये येतात, अशी एक धारणा या लॉकडाऊनमुळे लोकांच्या मनात निर्माण झाली. परंतु आचऱ्याचं भाग्य असं आहे की आचऱ्याची आमची परंपरा अशी आहे की आचरा कित्येक शेकडो वर्षापूर्वीपासून आम्ही लॉकडाऊन, फक्त हा शब्दप्रयोग आम्ही वापरत नाही, आम्ही गावपण हा शब्द वापरतोय. त्यामागे लॉकडाऊन हाच उद्देश आहे. जसं एखादं हे व्हावं, परस्परांपासून व्यवस्थित व्हावं, गाव स्वच्छ सुंदर व्यवस्थित व्हावं, या हेतूने लॉकडाऊन आम्ही साजरा करतोय किंवा गावपण आम्ही साजरा करतो. आम्ही लॉकडाऊन हा शब्दप्रयोग करणार नाही, कारण तो जरा वेगळ्या स्वरूपाचे आहे, म्हणून ते करतोय. चांगली सुविधा लोकांना उपलब्ध होते यातून. म्हणजे असे काही उद्योग आहेत की जे उद्योग 24 तास 24/7 असे चालू असतात. तर त्या दृष्टीने लोकांना सवड मिळावी. उदाहरणार्थ मेडिकल शॉपवाले आहेत, डॉक्टर्स आहेत की जी माणसं 24/7 सगळे उद्योगधंदे करत असतात. एक कुटुंब म्हणून कुठेतरी जाता यावं किंवा कुठेतरी हे व्हावं, काबाड कष्ट करणारे, नेहमी हे राहणारे, राबणारे किंवा अगदीच नाही म्हटलं तरी सासूरवासनी आहेत, बहिणी आहेत की ज्यांना माहेरी जाता यावं, कुठेतरी बाहेर जत्रेला जाता फिरावं जाता यावं, या दृष्टीने सुद्धा या चांगल्या गोष्टीचा वापर केला जातो. तर पर्यटनाला चालना हा सुद्धा एक यामागचा प्रमुख हेतू आहे.
अशा तऱ्हेने हे गावपण वर्षाच्या वर्षाला आम्ही साजरे करतोय. गेली जो शेकडो वर्ष ही परंपरा चालू आहे. श्रीदेव रामेश्वराच्या कृपेने आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सर्व साजरी करतो. ती अशीच आतापर्यंत जशी हे केली आम्ही परंपरा सांभाळली, अशीच्या अशी परंपरा या पुढे सुद्धा आम्ही सांभाळणारच, कारण तशी आम्हाला देवाची आज्ञा आहे. आणि त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचं अद्याप पावेतो कधी विघ्न आल्याचं किंवा काय असं बॅड इन्सिडेंट्स घडल्याची घटना घडलेली नाही. ही मोठी हे आहे, ही एक मोठी जमेची बाजू आहे. आणि आम्ही पूर्णपणे निर्धोक जाणार तिथे आणि बिनधास्त त्या रानोमाळ राहणार. आम्हाला कसली भीती नाही, कारण आमच्या बरोबर आमचा देव आहे अशी आमची नितांत श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे त्याने आम्हाला आतापर्यंत जोपासलेलं आहे. एकूण ह्या सर्व मजेच्या कार्यक्रमाचा आपण सुद्धा उपभोग घ्यावा, मस्त यावा. मधल्या काळात आम्हाला भेटी द्या. गावोगाव शिमेवर आम्ही उपलब्ध आहोत. कसे कार्यक्रम चालतात, काय चालतात ते या बघा. तुम्हाला आवडलं तर सामील व्हा, मजा येईल. बेसिकली परंपरा जपणं ही आचऱ्याची हेच आहे, हे आचऱ्याची परंपरा आहे. म्हणजे आमच्याकडे होणारा प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक उत्सव हा परंपरा सांभाळूनच, रूढी परंपरा याला धरूनच नेहमी असतो. आणि आमचं भाग्य आम्ही समजतो की लोकांना यात म्हणजे त्या अँगलनेच हे करायला आवडतं, विचार करायला आवडतं. हे श्रेय लोकांचंच आहे, कारण यात कोणालाही जबरदस्ती किंवा कोणालाही काही हे केलेलं नाही आहे. लोकांनी आपण स्वखुशीने त्यात सहभागी व्हायचे आहे. आणि लोक एवढी उत्सुक असतात की ही तारीख येते कधी आणि आम्ही देवाची आज्ञा स्वीकारून जातो कधी, अशी लोकांची हे असते. त्यामुळे ऑफकोर्स हे क्रेडिट सगळं, कारण कुठलाही कार्यक्रम सक्सेस व्हायला गावाची जी काय हे लागते, पाठिंबा लागतो, गावाचा जो काय स्वभाव लागतो, तो आमच्या आचरवासियांमध्ये आहे. आणि हे सक्सेस करण्याचं सगळं क्रेडिट गावातल्या लोकांना, ग्रामस्थांनाच आहे.